दिवशी अख्खा जिल्हा अख्खा महाराष्ट्र त्या पीडित मुलीच्या बाजूला तिथं उभा राहिला होता। पीडित मुलीचं वय 7 असेल, तिच्यावर अत्याचार झाला। अत्याचार करणारा 18 ते 19 वर्षाचा त्यावेळेस होता आणि मग त्यानंतर तिला अक्षरशः ठेचून तिला तिथं मारण्यात आलं। नसरातपूरला जी घटना काही दिवसांपूर्वी 3 वर्षाच्या मुलीवर घडली ती अशीच काहीतरी तिथं घडली होती। खरं तर ही घटना घडून 3 वर्ष झाले। त्यावेळेससुद्धा तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे मीडिया असेल, इथल्या लोकांच्या प्रयत्नांमुळे, सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यावेळेस फास्ट ट्रॅक कोर्ट हे लावण्यात आलं होतं। सगळीकडे चर्चा फास्ट ट्रॅक कोर्टचीच आहे। पुण्यामध्ये जी घटना घडली फास्ट ट्रॅक कोर्ट, त्यानंतर जी आत्ता आम्ही पालघरला सुनील भाऊ भुसारापूर इथं आले, पालघरला जी घटना घडली काल तिथे फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी करण्यात आली। पण आता फास्ट ट्रॅक कोर्टचा खरंच फायदा होतो का हे कुठेतरी जर बघायचं असेल तर दुर्दैवी घटना जी इथं घडली या गावामध्ये, इथं आपल्याला जाणवेल 3 वर्ष होऊन सुद्धा त्या फास्ट ट्रॅक कोर्टमधून अजूनपर्यंत न्याय हा मिळालेला नाही। त्याच्याचबरोबर ज्या लोकांनी साक्ष दिली होती, जी काही त्यातली लहान मुलं होती, आज कुठेतरी कदाचित त्यांना घाबरवलं जातं आहे का काय वेगळं कारण आहे हे आपल्याला सांगता येत नाही। जे इथं राहत होते ते आता इथं न राहता स्थलांतर झालेले आहेत। मग कुठंतरी इथे असणाऱ्या त्या मुलीच्या आईला, वडिलाला, आजीला भीती वाटते की त्या मुलीला न्याय मिळेल का। त्यामुळे इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हीसुद्धा होता। आई प्रामाणिकपणे तिथं हीच सांगत होते की आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला भेटायला त्यावेळेस बरेच जण आली, पण मग 3 वर्ष आम्हाला न्याय मिळत नसेल तर आमच्या या न्यायाचं काय, असा प्रश्न तिने तिथं उचलला। आणि खरंच कायदा गरिबाच्या बाजूने आहे का असे सुद्धा प्रश्न तिथं विचारण्यात आले। त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की काही झालं तरी शक्ती कायदा जो आपण 2019-20ला तिथं आणला होता तो कायदा लागू करावा, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी थोड्याशा स्ट्रिक्ट कराव्यात आणि त्या कायद्याच्या अंतर्गत उद्या जाऊन म्हणजे त्या कायद्याकडे बघून कुठं ना कुठे ते लोकांना भीती वाटेल असं कृत्य करण्यापासून, आणि उद्या जाऊन ज्या लहान मुली आहेत, ज्या महिला आहेत, त्यांच्यावर होणारे अत्याचार कुठं ना कुठेतरी कमी होतील अशी अपेक्षा आपण तिथं करू। पोलिसांशी आम्ही बोललेलो आहे। इथं घरकुलचा काहीतरी एक प्रश्न आहे, तोही तिथं आम्ही समजून घेतलेला आहे। त्यामुळे इथं याच्यात कुठलंही राजकारण न आणता फक्त या मुलींना, या परिवाराला न्याय मिळावं असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। राज्यामध्ये कुठेतरी महिला आणि मुली सुरक्षित नसल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तुम्ही पण देखील खंत व्यक्त केली की मला पण मुलगी आहे आणि मलाही कायम त्यांची काळजी असते। काळजी असतेच ना, पण एक तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एखाद्या नेत्याची मुलगा नाही तर मुलगी असेल, एखाद्या मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा नाही तर मुलगी असेल, नाहीतर ज्याच्याकडे पैसा आहे ते सिक्युरिटी लावू शकतात, एखादा सिक्युरिटी गार्ड पाठवू शकतात, पण गरिबाचं काय। मग तुम्ही जर एका बाजूला बघितलं तर अजितदादांना न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही इतका प्रयत्न करतो। उपमुख्यमंत्र्यांना न्याय मिळाला या महाराष्ट्रामध्ये जर वेळ आणि अडचण येत असेल तर मग गरिबाकडे कोण बघणार आहे। त्यामुळे प्रश्न हा गरिबाचा आहे, सामान्य लोकांचा आहे, यांना सगळ्यांना भीती वाटते। आज या महाराष्ट्रात आणि गेल्या वर्षाचं आपण बघितलं 50,000पेक्षा जास्त गुन्हे महिलांच्या बाबतीतले आपल्या या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, म्हणजे 137 गुन्हे दिवसाला। त्याच्याचबरोबर दिवसाला 24 बलात्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी होतात, म्हणजे तासाला 1 बलात्कार तिथं होतं। पॉस्कोच्या केसेस म्हणजे लहान मुलीच्या केसेस नाहीत, त्यांच्यावर होणारे अत्याचार बघितलं तर वर्षाला 13,000 अत्याचार दुर्दैवाने त्या ठिकाणी होतात। मग कुठंतरी हे जे अत्याचार करणारे लोकांना भीती, मनातली भीती मेली आहे का? पोलिसांची भीती वाटत नाही का त्यांना? आणि पोलीस खरंच प्रामाणिकपणे काही पोलीस काम करतात, पण पोलिसांना वेगळं काम इतकं दिलं जातं, VIP लोकांना तिथं मदत करणं असेल, त्यांची सिक्युरिटी देणं असेल, नाही तर बऱ्याच काही नाही तर राजकारणासाठी दबाव आणण्यासाठी हे, मग त्यामुळे काय होतं की सामान्य लोकांकडे दुर्लक्ष तिथं होतं असं मला तरी वाटतं।